नमस्कार, मी आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी जालना। मी जालन्यातील सर्व नागरिकांसोबत आज पाणी ह्या विषयावरती बोलू इच्छिते। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एल निनो एक जागतिक फिनॉमिना आहे, त्याचा प्रभाव मराठवाडा आणि आपल्या जालना जिल्ह्यावरती पडताना आपल्याला दिसत आहे। यावेळेस पावसाचे प्रमाण मागील वर्षापेक्षा कमी वाटत आहे आणि तसेच इतर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पूरसारखी परिस्थितीसुद्धा निर्माण होत आहे। तर मला असं वाटते की याच्यासाठी आपल्याला काही ना काही आपल्या स्तरावरती केला पाहिजे आणि म्हणून जालना प्रशासनामार्फत एक आम्ही मिशन लॉन्च करतोय, ज्याचे नाव आहे जालना जलकवच मिशन। याच्यामध्ये आम्हाला सर्व नागरिकांची मदतीची सहकार्याची गरज आहे। तर याच्यामध्ये नेमका काय करायचे आहे, तर याच्यामध्ये 3 गोष्टी प्रत्येक नागरिकांनी जर केली तर त्याचा चांगला फायदा सगळ्यांना मिळेल। कारण जर आज पाऊस पडला नाही तर जे खरोखर नुकसान आपल्याला भासणार ते आहे नोव्हेंबर महिन्याच्या नंतर। कारण आज जे काही आपले पाणीच्या पातळी आहे तर तेवढी पूर्ण भरणार नाही आणि मग नंतर जेव्हा पावसाचे सीझन नसतात तेव्हा आपल्याला त्याची कमी भासणार। तर आज आपल्याला 3 गोष्टी मी प्रत्येकांना सांगते। पहिली गोष्टी जी सगळ्यांना करणं अपेक्षित आहे ते आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग। आपले स्वतःचे घरी जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकलो तर जे काही पाणी आपले घराची छतावरती पडतात ते कुठेही रन ऑफ न होता, वाया न जाता ते सगळं आपल्या घरमध्ये जे काही जवळ म्हणजे ग्राउंड वॉटर आहे त्याच्यामध्ये रूपांतर होणार त्याच्या। तर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करून सगळं जे पाणी आहे त्याचे संरक्षण करून आपल्या घरच्या खाली जे जमीन आहे तिथे जर टाकलं तर हे खूप मोठा सहकार्य होऊन जाणार। दुसरा विषय आहे जे खूप महत्त्वपूर्ण आहे ते आहे जलतारा। आपण आता सगळीकडे बघतोय की सगळीकडे पाणी वाहत आहे, पाणीचा साठा होत आहे, पण आणि सांडपाणीमध्ये सुद्धा हे पाणी कन्वर्ट होत आहे। तर जिथे जिथे पाणीचा साठा होत आहे तिथे जर आपण एक जलतारा प्रकल्प राबवला, हे जलतारा प्रकल्पाची जी किंमत आहे फक्त एक 4 ते 5 हजार रुपयामध्ये जलतारा निर्मित होतात। पण जलतारा प्रकल्प खूप सुंदर आणि चांगला आहे। याच्यामध्ये 4 बाय 4 फीटचा आपल्याला एक गड्ढा करावा लागेल, 4 बाय 4 फीट। त्याच्यामध्ये आपल्याला खोल जे आहे त्याचे डेप्थ जे आहे ते 6 फीट ठेवावे लागणार आहे आणि त्याच्यामध्ये मोठे दगड आपल्याला टाकावे लागणार आहे। मोठे दगड एकसारखी साईज आणि ते दगड आपल्याला 5.5 फीटपर्यंत पूर्ण भरावे लागणार आहे। तर हे आहे जलतारा प्रकल्प। बरेच ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपण हे प्रकल्प केलेला आहे। आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला सुद्धा 200 जलताऱ्याचा टार्गेट प्रत्येक ग्रामपंचायतीला सुद्धा दिलेला आहे आणि VBG रामजी योजनामधून सुद्धा आपण हे करण्याचा प्रयत्न करतोय। परंतु हे फक्त स्कीम पुरता न राहता प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचला पाहिजे। मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा 2 जलतारे केलेले आहेत। कारण माझ्या घरी सुद्धा 2 ठिकाणी पाणी साठा होत होता, ते आता होत नाही। कारण जेवढं पाणी पावसामुळे येतात हे सगळं आता जमिनीचे खाली जात आहे। तर याच्यामध्ये डबल फायदा आहे। पाणीमुळे जे त्रास होतात, पाणीचा साठा होतात ते पण होणार नाही आणि पाणी पण जमिनीचे खाली जाणार। आणि या व्यतिरिक्त तिसरा विषय जे मी आज आपल्याला सगळ्यांना बोलू इच्छिते, जे आपण सगळे करू शकतो ते आहे पाणीचा कन्झर्वेशन, वॉटर कन्झर्वेशन ॲट आवर लेवल। म्हणजे काय की आपल्याला दररोजच्या जीवनात आपण जिथे जिथे पाणीचा वापर करतो तिथे आपण पाणीचा कसा कमी वापर करू शकतो। समजा आपण जेव्हा ब्रश करतो, जेव्हा आपण अंघोळ करतो तेव्हा जे पाणीचे आपला वापर असतात ते आपण जर थोडासा कमी केला, आपण टॅप वॉटर कधी कधी ऑन सोडतो, तसं न सोडता प्रत्येक पाणीची जी ड्रॉप आहे ते फार महत्त्वपूर्ण आहे आणि हे प्रत्येक व्यक्ती त्यांच्या स्तरावरती तेवढा करू शकतात। तर मी प्रत्येक शाळेला, प्रत्येक व्यक्तीला आवाहन करते। कॉर्पोरेशनचे खूप लोक आपल्या सिटीमध्ये खूप एज्युकेटेड आणि आपल्याकडे इंडस्ट्रीज खूप आहे। तर जर आपण एकमेकांची मदत केली तर आपण मोठा काम इथे उभा करू शकतो आणि बरेच लोक ज्यांना त्रास होणार आहे, कारण त्यांचं समजा शिक्षण कमी आहे, त्यांना माहिती नाही, पाणी त्यांना ॲक्सेसिबल एवढं नाही, त्यांची खूप चांगली मदत आपण इथे करू शकतो। तर हे 3 गोष्टी मी सगळ्यांना परत आवाहन करते की आपण नक्की करावा आणि हे छोटी छोटी गोष्टीमुळे आपल्या जिल्ह्यामध्ये पाणी पातळी पण वाढणार आणि पाणीचा त्रास पण होणार नाही। धन्यवाद।